नमस्कार, मी शुभांगी. आज मी करणार आहे डाळ रव्याचे पापड. एका वाटीपासून भरपूर असे रव्याचे पापड करणार आहे. त्यासाठी मी पाणी गरम करायला घेणार आहे. हे बघा, 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4, 5 वाटी, 6 वाटी आणि 7 वाटी पाणी घेतले मी. बरोबर एका वाटीला आपल्याला 7 वाटी पाणी लागणार आहे. गॅसवर पातेले ठेवले. आता पाणी ओतून घेतलेले ते 7 वाटी पाणी मी गरम करून एकदम उकळून घ्यायचं आहे छान. आणि रवा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतला आहे मी. हे बघा, या पद्धतीने रवा घेतला आहे. खूप होता त्याच्यावेळी पापड आणि छान लागतात चवीला. हे करून बघा एकदा. पाणी गरम झाले, उकळायचं पाणी. पाण्याला उकळी येऊ द्यायची. थोडंसं मीठ टाकले. पापडकार वगैरे काही नाही घालायचा. जिरे आणि मीठच घालायचं फक्त. जिरे घातलेत मी. जिरे आणि मीठच घालते. थोडेसे पिवळसर होतात पण चवीला लागतात. बिनजिऱ्याचे चव लागत नाहीत. पाणी आता छान आपलं उकळलंय. हळूहळू आपला रवा त्यात घालून घ्यायचा आहे आणि हलवायचं आहे. त्यात गाठी गुठळ्या होऊन नाही द्यायच्या. मैद्यासारखेच करायचे हे पण पापड. छान लागतात आणि झटपट होतात आणि चवीलाही लागतात. आणि तुटायची भानगड नाही, मोडायची भानगड नाही. एकच नंबर पापड होतात. खरंच एकदा करून बघा. व्हिडिओ खरंच आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब वाफ प्लीज करा. भरून घेऊन गॅस आता बंद करायचा आहे. हे बघा, तर टेरेसवर वाळत घालायलाही थांबा 1 मिनिट, तुम्हाला दाखवतो. बघा कसा मध्ये करतोय. वरती कॅमेरा घेऊन चाललाय. बघा कसं दाखवतोय. हे बघा, या पद्धतीने मी कागद हातरून घेतलाय आणि छान होतात हे पापड. जेवढा गोल करेल तेवढा गोल होते, पण आपण थोडेसे जाडच घालायचे. या पद्धतीने दिसत नाही वाटतं. वरती उन्हात गेल्यामुळे काही दिसत नाही. ऊन आता भरपूर पडतंय ना. हे बघा, या पद्धतीने मी पापड घालून घेते. हे बघा, या पद्धतीने सर्व पापड मी घालून घेतलेत. उन्हामुळं काय दिसत नाही कॅमेरा. हे बघा, भरपूर ऊन पडलंय. मध्ये मध्ये करायलाच पाहिजे ह्याला. हे बघा, या पद्धतीने मी सर्व पापड घालून घेतले. भरपूर झाले ते एवढे पापड आणि वाळतातही पटकन. संध्याकाळपर्यंत वाळून मोकळं होते. थोडेसे जाडच घाला. माझे पातळ पातळ झालेत भरपूर. तेलात टाकले की लगेच मग हे होतात आणि निघतात. दुपारचे टायमिंग आहे. थोडंसं सुकल्यावर मी उलटून घेतलेत पापड सगळे. पलटी करून घेतलेत. हे बघा, या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर शाबू भिजवूनही घालू शकता. हे बघा, या पद्धतीने मी सर्व पापड पलटी करून घेतले. कसा वाटतं व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. सर्व पापड मी आता असे या पद्धतीने वाळवून पण घेतलेत, पलटी करून घेतले आणि लगेच वाळतातही हे पापड. सोपी पद्धत आहे ही. भिजवायचं ताप नाही. एका दिवसात वाळून मोकळं होते. जरा सकाळी लवकर घातले की नाही दुपारपर्यंत पलटी करायचे. संध्याकाळी सगळे वाळतात. पण 2-3 दिवस परत वाळवून ठेवायचे. मग वर्षभर छान पापड आपले टिकतात. हे बघा, या पद्धतीने आपले पापड तळून दाखवते.
आणि थोड्या तेलातही तळू शकतो आपण. जास्त तेल पाहिजे असं काही नाही. थोड्या तेलातही आपण तळू शकतो. पापड मोठाही होतो आणि चवीलाही लागतो. करूनच बघा एकदा. हे माप बरोबर व्यवस्थित आहे. चवीला लागतात हे पापड. मैद्याचेही नाही रव्याचेही चवीला लागतात पापड. मुलांनाही आवडतात. तर अशा पद्धतीने मी पापड केले. फुलतात बघा छान. मी तुम्हाला 2-4 पापड तळून दाखवले. लगेच फुलतात. हे बघा या पद्धतीने. तर चला सर्वांना बाय बाय.